नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 800 जागा निघालेल्या आहेत. ते 800 जागा कशा पद्धतीचे आहे, त्याला काय डॉक्युमेंट्स लागतात आणि कशा पद्धतीचे ते फॉर्म भरायचा असतो, याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. सर्वात अगोदर लक्षात घ्या, ही जी जाहिरात आहे ती जाहिरात बद्दल तुम्हाला थोडीफार सांगतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 800 टोटल जागा आहेत. त्याच्यामध्ये थोडं तुम्ही मोठं करून दाखवतो. शैक्षणिक पात्रता बघून घ्या काय आहे ते. ITI चे पूर्ण तुम्ही वाचून घ्या. थोडा व्हिडिओ मोठा आहे त्याच्यामुळे मी पूर्ण वाचून दाखवणार नाही. जे महत्वाचे आहे ते तुम्हाला सांगतो. वयाची अट जी आहे ती 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत 18 ते 38 या वयोगटामध्ये पाहिजे. आणि जे मागासवर्गीय आहेत SC ST OBC त्यांना 5 वर्ष सूट राहील. ही जी जागा आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. फीज तुम्ही बघू शकता. खुला प्रवर्गासाठी 500 आहे आणि मागास प्रवर्गासाठी 300 रुपये, म्हणजे SC ST OBC साठी 300 रुपये फी आहे आणि ओपन मध्ये जर तुम्ही भराल तर 500 रुपये फी लागेल. याची जी डेट आहे ते 26 डिसेंबर पर्यंत भरायची आहे. सॉरी, लास्ट डेट आहे याची शेवटची, म्हणजे 26 नोव्हेंबर पासून स्टार्ट झालेली आहे ते 26 डिसेंबर ती लास्ट डेट आहे. याची जी परीक्षा आहे ते नंतर समजली जाईल. याच्यात तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर क्लिक हेअर केलं तर जाहिरात मिळून जाईल. ऑनलाईन अप्लिकेशनची वेबसाईट ते ऑनलाईन अप्लिकेशन आहे आणि हे तुम्ही याची जी जाहिरात आहे तुम्ही www.nimo.org.in असं सर्च केलं तरी तुम्हाला त्याची वेबसाईट मिळून जाईल. ठीक आहे, हे तुम्हाला जाहिरात झाली. थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलं. याचे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागेल थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. आधार कार्ड, मार्कशीट 10वी 12वी ITI, ज्यांचा ITI झालाय त्यांचं मार्कशीट झाल्यानंतर तुमची जी लागेल ती लागेल फोटो, साईन. त्याच्यानंतर तुम्हाला लागेल जीमेल ID, मोबाईल नंबर. एवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर याच्यामध्ये असाल राखीव मध्ये, जसं महिला म्हटलं, EWS लागेल. त्याच्यानंतर काय लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला डोमिसाइल, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल. जो OBC मध्ये आहेत त्यांना प्रत्येकानं नॉन क्रिमिनल लागेल, नाही तर तुमचा फॉर्म ओपन मध्ये जाणार, हे लक्षात घ्या. याच्यानंतर एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही स्वतः भरू शकता किंवा माझा YouTube चॅनल आहे. YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर घेऊ शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8698644634. या नंबरवर सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही प्ले स्टोअरवर जा. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर इथे सर्च करा निमो, NIMO, निमो सर्च केल्यानंतर तुम्ही थोडं वरती जा. वर गेल्यानंतर तुम्हाला खाली इथे आलं का, तुम्हाला होऊ शकतं कुणाला वरच असेल कुणाला खाली असेल. हा तुम्हाला निमो दिसेल लोगो. हा लोगो बघा. या लोगोचा तुम्ही याला प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला निमो मध्ये भरपूर साऱ्या सर्व्हिसेस आहेत, घरपोच तुम्ही ऑनलाईन करू शकता. तिथे तुम्ही फोटो काढून त्या अप्लाय नावावर क्लिक करा. फोटो काढून तुम्ही पाठवले का तुम्ही ऑनलाईन करून मी तुम्हाला तिथेच रिसिप्ट पाठवतो. हे सुद्धा बेस्ट सर्व्हिस आहे. किंवा तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 8698644634. पुन्हा एकदा सांगतो, 8698644634. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. इथून सुद्धा तुम्ही करू शकता. याच्यानंतर तुम्हाला जाहिरात दाखवतो. थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. जाहिरात तुम्ही लक्षात घ्या. इथे 3 पद आहेत. तंत्रज्ञ 3 रिक्त पदांचं 3 पद आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सामान्य, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आणि प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी. सामान्य मध्ये तुम्ही पाहू शकता राखीव, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त जाती, भटक्या जमाती, असं तुम्ही राखीव जागा पाहू शकता. टोटल आहेत ते 400 जागा सामान्यसाठी. आणि प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीसाठी आहेत 160. आणि त्याच्यानंतर आहे BTRI मध्ये आहे 80. एकूण 800 जागा आहेत. तर याच्यामध्ये खूप जणांना कन्फ्युजन आहे की आपण सामान्यमध्ये टाकायचं की मग प्रगत कुशल प्रशिक्षण. थोडक्यात तुम्हाला मी सांगतो जे इथं दिलेलं आहे. सामान्यमध्ये कोण येते, जे
महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त इतर उमेदवार आहेत. म्हणजे महानिर्मिती कंपनीचे पात्र म्हणजे कोण? सॉरी, महानिर्मितीचे म्हणजे इथे तुम्ही शैक्षणिक पात्रता पाहू शकता. ITI आहे. ITI मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिशियन आहे, वायरमॅन आहे, मशिनिस्ट आहे, फिटर आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे. जे तुम्हाला ITI तुम्हाला तिथे दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त जे आहे, जे ITI केलेलं नाही आहे किंवा त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं नाही कोणतंही असं, ते लोक इथे येतात सामान्यमध्ये. मग जे ITI केलेले आहेत ते कायच्यामध्ये भरायचं? त्याच्यामध्ये सुद्धा 2 डिवायडेड आहेत. जे ITI केलेले आहेत आणि जे अप्रेंटिस केलेले आहेत, जे महानिर्मित कंपनीचे किमान 5 वर्ष किंवा 5 वर्षापेक्षा जास्त ट्रेनिंग घेतलेले आहेत, म्हणजे अप्रेंटिस केलेले आहेत, ITIचं त्यांचं डिप्लोमा घेतलेलं 5 वर्षाच्या वरती, असे विद्यार्थी येतात दुसऱ्या याच्यामध्ये. आणि तिसऱ्या याच्यामध्ये जे येतात महानिर्मिती कंपनीचे 1 वर्ष ते 4 वर्ष जे प्रशिक्षण घेतलेले आहेत किंवा ट्रेनिंग घेतलेले अप्रेंटिस केलेले आहेत 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंतचं, ते येतात तिसऱ्या याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे सरळ सरळ जे 5 वर्षापर्यंतचं जे डिग्री किंवा डिप्लोमा घेतलेलं आहे ते दुसऱ्या याच्यात, जे 5 वर्ष कमी ज्यांचं 1 वर्षामध्ये ITI झालाय किंवा 2 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा आहे, ते तिसऱ्या याच्यामध्ये. सरळ सरळ गोष्ट. ठीक आहे, समजलं याच्यामध्ये. आणि जे BTRI मध्ये जे आरक्षण मध्ये येतात, त्यांचं आरक्षण आहे BTRIचं. मला नाही वाटत की BTRIचे आपल्याकडे कोणी असतील. प्रकल्पग्रस्त जे आहे ते उमेदवार ते याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता सामान्यमध्ये सुद्धा महिला आहेत, माजी सैनिक आहे, ते राखीव जागा दिलेल्या आहेत. तुम्ही याच्यात पाहू शकता. त्याच्यात दुसरं पद आहे, तिसरं पद आहे, असं राखीव मध्ये दिले. तिन्ही पदामध्ये राखीव दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. याची जी PDF आहे ते माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊ शकतो. आणि डिस्क्रिप्शन मध्ये काही खूप जणांना समजत नाही, ते तुम्हाला शॉर्टकट तुम्हाला सांगतो. माझे हे व्हिडिओ आहे, समजा व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतेही क्लिक करून जागा, जसं माझा निमो ॲपचाच तुम्हाला हा व्हिडिओ आहे. इथे तुम्हाला जो डिस्क्रिप्शन म्हणजे इथे तुम्हाला मोरचा ऑप्शन दिसेल, इथे असेल किंवा थोडं खाली असेल. या मोरवर तुम्ही जर क्लिक कराल तर इथे पुन्हा तुम्हाला मोर दिसेल. इथे बघा, इथे पुन्हा तुम्हाला मोरचा ऑप्शन दिसेल. याला तुम्ही पुन्हा मोरवर क्लिक केलं का इथे तुम्हाला डिटेल दिसेल. ॲप डाउनलोड करायची डिटेल आहे, माझा व्हॉट्सअप नंबर आहे, किंवा याची वेबसाईट आहे, किंवा हे PDF आहे जे नोटिफिकेशन आहे, ते याचं पूर्ण तुम्हाला इथे लिंक दिसेल. खूप जण समजत नाही डिस्क्रिप्शन म्हणजे काही कुठं दिलेलं आहे, तर या लिंकवर क्लिक केलं का तुम्ही त्याच्यात ओपन करू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला शॉर्टकट सांगितलं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्ही आल्यानंतर दिव्यांगासाठी आहे प्रमाणपत्र, वेतन श्रेणी किती आहे, शैक्षणिक अर्हता काय आहेत, हे पूर्ण तुम्ही एकदा वाचून घ्या. टोटल 12 पेजेस आहेत. सांगता खूप वेळ होईल, त्याच्यामुळे मी सांगणार नाही. तुम्हाला फॉर्म कसं भरायचं त्याच्याबद्दल तुम्हाला थोडं शॉर्टकट माहिती देतो. त्या ऑफिशियल वेबसाईटवर जर गेले, मी जे तुम्हाला लिंक सुद्धा देणार आहे, किंवा माझ्या तुम्ही वेबसाईटवर सुद्धा गेले तर तुम्हाला लिंक मिळेल. ibpsonline.ibps.in ही जी वेबसाईट आहे, याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला असा येईल. इथे आल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या, इथे तुम्हाला ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथे कॅप्चा टाकून सबमिट करू शकता. परंतु ज्यांचं झालेलं नाही रजिस्ट्रेशन, त्यांनी क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर जाऊन रजिस्ट्रेशन पहिले करायचं आहे. याच्यावर तुम्हाला जाऊन दाखवतो. असं तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला इथे फर्स्ट नेम टाकायचं आहे. फर्स्ट नेम टाकल्यानंतर त्याला कन्फर्म तोच नेम टाकायचा, त्याच्या वडिलांचं नाव कन्फर्म, लास्ट नेम कन्फर्म. त्याच्यानंतर खाली तुम्हाला फुल नेम येईल. तुमचा मोबाईल नंबर जो चालू आहे तो, त्याच्यानंतर कन्फर्म तोच मोबाईल नंबर, अल्टरनेट असेल तर टाका, नाही तर नको टाका. ईमेल ID टाकणं आवश्यक आहे, आणि जे चालू आहे तेच टाका, कारण त्याच्यावर युजर नेम पासवर्ड येणार आहे. कन्फर्म ईमेल ID करा, सिक्युरिटी टाका, व्यवस्थित टाका, सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला OTP येईल. सेव्ह अँड सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमच्या मेल ID वर युजर नेम पासवर्ड येईल, किंवा तुमच्या मॅसेज सुद्धा तुम्हाला येऊ शकतो युजर नेम पासवर्ड. युजर नेम पासवर्ड आल्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन झाली. याच्यामध्ये तुम्हाला 5 स्टेप दिसत आहेत, दाखवतो. बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे असतात. त्याच्यानंतर डिटेल्स टाकायचे असतात. त्याच्यानंतर प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला जो भरलेला फॉर्म आहे तो पूर्ण दिसतो. त्याच्यानंतर तुम्ही पेमेंट करायचं आणि तो फॉर्म डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवायचा. ठीक आहे, किंवा माझ्याकडे पाठवलं तर ते सगळं प्रोसेस भरून मी तुम्हाला निमो थ्रू तुम्हाला पाठवतो. निमो
एकदम बेस्ट ॲप आहे. त्याच्यावर तुम्ही पॅन कार्डपासून ए टू झेड सगळं तुम्ही ऑनलाईनची प्रोसेस करू शकता. एकदा मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. मी निमो ॲपला ओपन केल्यानंतर पहिले लॉग इन साइन अप करावं लागेल. तुमचं नाव, जीमेल आय डी, मोबाईल नंबर, तुमचं डिस्ट्रिक्ट टाकून OTP टाका. ॲक्सेप्ट येईल. ॲक्सेप्ट केल्यानंतर असा डेस्कटॉप ओपन होईल. वरती तुम्हाला लेटेस्ट इन्फॉर्मेशन दिसेल, जे तुम्हाला स्लिप होताना दिसेल, जे ऑनलाईन करायचं आहे ते तुम्हाला लेटेस्ट दिसेल. सोलर पंप आहे, शॉपॅक लायसन आहे, ते तुम्हाला याच्यामध्येच तुम्हाला आता मी अजून ॲड करायचं आहे. ते तुम्हाला जे याचं आता मी सांगत आहे त्याचं सुद्धा इथं अप्लाय नाव दिसेल. अप्लाय नाव दिसल्यानंतर किंवा तुम्ही इथे तुम्ही बघा खाली मेनू दिलेले आहे, होम आहे, ऑल कॅटेगरी आहे, मेनू आहे आणि तुमचं प्रोफाईल आहे. तुम्ही ऑल कॅटेगरीमध्ये जाता, सेकंड नंबरवर आहे. याच्यात सुद्धा तुम्हाला भरपूर दिसेल जे आपण जॉबमध्ये टाकणार आहोत. जॉबमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल काही दाखवतो. जसं असं तुम्हाला जॉबवरती दिसेल. दिसल्यानंतर व्ह्यू मोरवर क्लिक करा. व्ह्यू मोरवर क्लिक केल्यानंतर त्याचं डिटेल दिसेल. इथे तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा दिसेल आणि अप्लाय नाववर क्लिक करा. अप्लाय नाववर क्लिक केल्यानंतर इथे अप्लाय नाववर क्लिक केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट, जे डॉक्युमेंटची जी लिस्ट आहे ती तुम्हाला दिसेल. याचे फोटो काढा, सेव्ह इमेज करा आणि अपलोड डॉक्युमेंट्स. इथे सेव्ह इमेज करा, अपलोड डॉक्युमेंट ते माझ्याकडे येतील. आल्यानंतर तुम्हाला जो स्टेटस पाहायचा आहे तो तुम्हाला इथे दिसणार. मेनूवर जा, माय ॲप्लिकेशनमध्ये गेल्यावर जे तुमचा ऑर्डर हिस्ट्रीमध्ये दिसेल याच्यावर तुम्हाला स्टेटस अप्रूव्ह आहे की काय आहे इथे तुम्हाला स्टेटस दिसेल आणि तुमचं ॲप्लिकेशनसुद्धा इथून डाउनलोड करू शकता. डाउनलोड मेक पेमेंट केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड होईल आणि इथे तुम्हाला वरती बघा इथे असा ॲप्लिकेशन इथे डाउनलोडचं येईल. जे काही तुमचं फॉर्म भरलेलं आहे इथे तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीचं ॲप आहे. याच्यामध्ये भरपूर सेवा दिलेल्या आहेत. तुम्ही ऑल कॅटेगरी पाहू शकता. जॉब आहे, CBSE, MHA-DBT आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही ऑनलाईन आहे ते सगळं तुम्ही इथूनच घर बसल्या करू शकता. हे शॉर्टकट तुम्हाला माहिती आहे. आता इथे बेसिक इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर सगळं कन्फर्म झाल्यानंतर नेक्स्ट करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काहीच टाकायचं नाही राहत. नेक्स्ट केल्यानंतर साइन आणि फोटो अपलोड करायचं राहते. अपलोड फोटो करताना बॅकग्राऊंड जो आहे तो रिमूव्ह करा किंवा व्हाईट बॅकग्राऊंडचाच फोटो अपलोड करा. फोटो आणि साइन अपलोड केल्यानंतर इथं जो आहे तो याच्या बाणवर क्लिक करून नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्टवर क्लिक करून आपण आलो आहे तिसऱ्या स्टेपवर. ही महत्त्वाची स्टेप आहे. खूप जणांना इथं प्रॉब्लेम आहे. ही महत्त्वाची स्टेप आहे. इथे तुम्हाला 3 अप्लाय दिसेल. मी आत्ताच सांगितलं होतं जनरल म्हणजे सामान्य, प्रगत कुशल आणि प्रगत कुशल. याच्यामध्ये आहे दुसऱ्या ऑप्शनवर आहे 5 वर्षाच्या वर ज्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे किंवा ITI झालेलं आहे ते 5 वर्ष, ज्यांचं ITI 1 ते 4 वर्ष झालं आहे त्यांचं तिसऱ्या नंबरवर. ठीक आहे. आणि ज्यांचं काहीच ITI झालेलं नाही ते जनरलमध्ये टाकू शकतात. आता याच्यामध्ये एक तुम्हाला दाखवतो. जनरलमध्ये टाकल्यानंतरही खाली तुम्हाला दाखवतात ऑप्शन. जनरलमध्ये समजा फक्त तुमचं काहीच याच्यामध्ये नॉलेज नाही ते येतात अदर आउटसाइड कॅन्डिडेट, ज्यांना त्याच्याबद्दल काहीच ज्ञान नाही. जे कोराडी CSR केलेलं आहे ते दुसरे आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत आहेत टेक्निकल याच्यामध्ये टेक्निकल एम्प्लॉई आहात आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत आहात ते तिसऱ्या नंबरवर. ठीक आहे. हे झाले सामान्य याच्यामध्ये. समजलं? एकदा पुन्हा सांगतो. ज्यांना काहीच नॉलेज नाही ते अदर कॅन्डिडेटमध्ये, ज्यांनी जे कोराडीमध्ये काम करत आहेत ते आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे टेक्निकल एम्प्लॉईज आहेत ते तिसऱ्या नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो प्रगतिकुशल 5 वर्षाच्या वर जे आहेत ते BTRI मध्ये जे काम करतात ते BTRI जे मी 4थ्या नंबरचा ऑप्शन दाखवला होतो किंवा रेग्युलर ITI जे केलेले आहेत जे रेग्युलर ITI मध्ये जे 5 वर्षाच्या वर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं 1 ते 4 वर्षापर्यंत जे अप्रेंटिस केलेले आहेत परंतु त्यांचं रेग्युलर ITI आहे ते रेग्युलर ITI मध्ये, जे डिग्री घेतलेले आहे ते डिग्रीमध्ये, जे डिप्लोमा घेतलेले आहे डिप्लोमामध्ये. याच्यामध्ये मोस्टली मुलांनी जे ITI केलेले आहेत आणि त्यांचा ITI मोस्टली 1 ते 3 वर्षाचा असतो. त्याच्यामुळे मला असं वाटते तुम्ही डिप्लोमामध्ये टाका मोस्टली जे ITI केलेले आहेत ते.
स्पष्ट स्पष्ट सांगतो, तुम्ही इथे ते कुठंच नको जा, कारण खूप कन्फ्युजन तुम्हाला वाटतं. तिसऱ्या नंबरचा ऑप्शन घ्यायचं ज्याने ITI केलं आहे ते, आणि ज्यांचं पूर्ण रेग्युलर डिप्लोमा कॅन्डिडेट. जर प्रगत कुशलमध्ये असाल, डिप्लोमा ज्यांचं घेतलेलं आहे किंवा डिग्री घेतल्या ते, किंवा मग रेग्युलर ITI असेल तर रेग्युलर ITI. इथे पुन्हा एकदा कन्फ्युजन होत आहे, सांगतो एक मिनिट. जे रेग्युलर ITI केलेले आहेत ते रेग्युलर ITI, आणि ज्यांनी डिप्लोमा डिग्री केलेले आहेत ते डिप्लोमा डिग्री. आता डिग्री म्हणजे कोण होते, जे टेक्निकली पॉलिटेक्निक वगैरे केलेले आहेत ते डिग्रीमध्ये जातात, सॉरी डिप्लोमामध्ये जातात, किंवा जे BTech वगैरे केलेले आहेत ते डिग्रीमध्ये जातात. सरळ सांगतो बा पुन्हा एकदा. जे BTech वगैरे केलेले आहेत ते डिग्रीमध्ये जातात, आणि जे पॉलिटेक्निकमध्ये केलेले ते डिप्लोमामध्ये जातात, आणि जे ITI केलेले आहेत ते रेग्युलर ITI मध्ये. आता याच्यात ITIचं तुम्ही जर 1 ते 4 वर्षापर्यंत केलेले असेल तर तिसरा टाका, ज्यांचं 5 वर्षाच्या वर असेल ITI ते 5 वर्षामध्ये टाका. बस, याच्यामध्ये काहीच कन्फ्युजन नाही. ज्यांचं अजिबात काहीच नॉलेज नाही ते पहिल्या नंबरवर सामान्यमध्ये भरा, ठीक आहे. ज्यांचं काहीच नॉलेज नाही ते सामान्यमध्ये भरा. ज्यांचं ITI झालं आहे ते 3 वर्षाचा ITI झाला आहे ते तिसऱ्या नंबरवर टाका. ज्यांचं 5 वर्षाचा ITI झाला आहे ते 5व्या नंबरवर टाका. बस, सरळ गोष्ट. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, SC आहे, OBC आहे, NT जी कॅटेगरी आहे तो कॅटेगरी निवडा, आणि परफेक्ट निवडा. ज्यांनी कॅटेगरी निवडत आहेत SC ST सोडून, जे SBC आहेत, OBC आहे, VG आहे, NTB आहे, हे सर्व दिलेलं आहे. त्यांना नॉन क्रिम आवश्यक आहे. ज्यांचं नॉन क्रिम नसेल ते ओपन कॅटेगरीतून जाते, असं इथं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली सुद्धा पुन्हा कॅटेगरी निवडून घ्या जे आहे ते. त्याच्यानंतर तुमचं सब कॅटेगरी काय ते लिहू शकता, नाही लिहिली तरी चालते. त्याच्यानंतर तुमचं अपंगत्व आहे का ते लिहून घ्या. त्याच्यानंतर खाली तुम्ही सैनिक आहे का, यस असेल नो, नाही तर नो करा. त्याच्यानंतर तुम्ही कंपनीमध्ये प्रशिक्षण घेतले आहात का, प्रशिक्षण घेतले असेल तर यस करा, नाहीतर नो करा. कर्मचारी आहात का असेल तर यस, नाहीतर नो. त्याच्यानंतर टॅब आहे का, याला नो करा. त्याच्यानंतर इथे तुम्ही जे तुम्हाला सांगतो, सिंडाडा प्रोजेक्ट मध्ये जर असाल तर यस करा, नाहीतर नो करा. सिंडाडा प्रोजेक्ट नाही तर जे सिंडाडा प्रोजेक्ट मध्ये आहेत तिकडे त्यांनीच फक्त इथे यस करायचं, नाहीतर बाकीचे नो करायचं. त्याच्यानंतर इथे तुम्ही महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीमध्ये प्रकल्पग्रस्त आहात का असेल तर यस, नाही तर नो, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डायरेक्ट खाली या, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आहात का. आता इथे बघा, ज्यांनी त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलेले आहेत, म्हणजे काय, त्याला काय म्हणतो, अप्रेंटिस घेतलेले आहेत ते यस करा. जे अप्रेंटिस घेतलेले नसेल तर नो करा. अप्रेंटिस केले असेल तर त्यांना स्टार्टिंग डेट आणि लास्ट डेट इथं टाकावं लागेल, ठीक आहे. जर असेल त्यांना सर्टिफिकेट, त्यांचे सर्टिफिकेट आवश्यक आहे, त्याच्यावर तिथे डेट टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली या भूकंपग्रस्त आहेत का असेल तर यस, नाहीतर नो. महाराष्ट्र रहिवासी यसच करावं लागेल सर्वांना. डोमेसाईल आवश्यक आहे. खेळाडू असेल तर यस, नाहीतर नो. त्याच्यानंतर अनाथ असेल तर यस, नाहीतर नो. त्याच्यानंतर खाली या, नावात बदल आहे का, इथे लक्षात घ्या, जे लेडीज आहेत आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना यस करावं लागेल नावात बदल, आणि मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे. ज्यांना लग्न झालेलं नाही आणि मुलं जे आहेत त्यांना नोच करायचं आहे. सेंटर निवडून घ्या, 3 सेंटर जे तुमच्या जवळचे आहेत ते तुम्ही सेंटर निवडून घ्या. जे तुमच्या जवळचे आहेत ते 3 सेंटर निवडायचे असतात, एकूण सेंटर निवडून घ्या. त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख टाका इथे, जे असेल ते. तुम्हाला इथे जन्मतारीख इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, ॲज कम्प्लिटेड अँड 2024 असलेले वय, जे मी मग सांगितलं होतं 18 ते 38 पर्यंत. मेल आहात का फिमेल आहात ते सांगा. ट्विन्स ब्रदर आहात का, जोडवे असेल तर यस, नाहीतर नो. जर ट्विन्स असाल तर दुसरा जो भाऊ किंवा बहीण आहे त्यांचं नाव लिहावं लागेल, आणि त्यांचं मेल आहे का पुरुष आहे ते लिहावं लागेल. तुमचं अनमॅरिड आहे का मॅरिड आहे ते टाका. अनमॅरिड नाही तर मॅरिड. वडिलांचे तुमच्या नाव, आईचं नाव. त्याच्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकून घ्या. डिस्ट्रिक्ट टाका. इथं तुमचं जो राज्य आहे तो राज्य निवडून घ्या, आपलं महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर तुमचा पिनकोड टाका.
आणि सेम ॲड्रेस असेल राहत असलेला आणि जो परमनंट ॲड्रेस तो जर सेम असेल तर सेम करा, याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर इथे तुमचा परमनंट ॲड्रेस करा. खाली तुम्हाला जो पेमेंटचा ऑप्शन दाखवत आहे, मी एसीला सेट केलं असं त्याच्यामुळे 354 दाखवत आहे. जर ओपनमध्ये जाल तर तुम्ही 550च्या 600च्या दरम्यान लागू शकते. एसी असल्यामुळे ते 354 दाखवत आहे. सेव्ह आणि नेक्स्ट करा. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर त्याच्यानंतर जे स्टेप येणार आहे ते प्रिव्ह्यू येणार आहे. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोडचा ऑप्शन येईल. डॉक्युमेंट्स अपलोड करा. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर प्रिव्ह्यूचा ऑप्शन करा. प्रिव्ह्यू तुम्ही चेक करून घ्या पूर्ण तुमचं बरोबर आहे का नाही. चुकलं तर डबल पुन्हा एडिट करता येणार नाही, भरता येणार नाही. आणि त्याच्यानंतर पेमेंटचं ऑप्शन येईल, पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म डाउनलोड करा. डाउनलोड करून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा किंवा प्रिंट काढून ठेवा. युजर नेम पासवर्ड खूप आवश्यक आहे, त्याला सुद्धा त्या फॉर्मवर लिहून ठेवा. आणि तुम्ही माझ्याकडे जर पाठवलं तर तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवतो किंवा मग ॲपवर पाठवतो. नेमो ॲप आहे, नेमो ॲपवर तुम्हाला पाठवतो. एकदम सेफ असते, तुमचा तो फॉर्म कुठं जाणार नाही. युजर नेम पासवर्ड सुद्धा सेफ असते. त्याच्यामुळे तुम्ही 1-2 वर्षांसुद्धा कधी तुम्ही ओपन केले तरी तुमचा फॉर्म तिथं डाउनलोड तुम्ही कधी करू शकता. त्याच्यामुळे मोस्टली जे लोक आहेत ते नेमो ॲपवरूनच पाठवा, तुम्हाला फॉर्म भरून देतो. अशा पद्धतीचं फॉर्म आहे. काही जरी प्रॉब्लेम वाटला तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबर किंवा मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. 8698 64 66 या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि नेमो ॲपचं नक्की तुम्ही आस्वाद घ्या. फर्स्ट टाईम आले असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा माझा नेमो यूट्यूब चॅनलला. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे जेवढे काही फ्रेंड्स आहेत प्रत्येकांना शेअर करा. हा फॉर्म भरायला लावा. एकदम चांगला जॉब आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.